येत्या गुरुवारपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होते। त्यात आता आज शेवटचा रविवार असल्याने नॉनव्हेज प्रेमींनी पुण्यामध्ये पहाटेपासून मोठी गर्दी केली आहे। मटणाच्या दुकानाच्या बाहेर या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्याच्या मटण मार्केटमधून आज जवळपास 3000 किलो मटणाची विक्री होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवला आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। येत्या गुरुवारपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि त्याआधी आज शेवटचा रविवार आहे आणि त्यामुळे पुणेकरांनी मांसाहाराकडे मोठा कल दिलेला पाहायला मिळतोय। पुण्यातल्या या एका मटण दुकानाच्या बाहेर आपण आहोत आणि रांग आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। ती अगदी सकाळपासूनच पुणेकरांनी या ठिकाणी मटण चिकन घेण्यासाठी केलेली आहे। खरं तर हे सोनाली मटण शॉप आहे, जे पुण्यातल्या या मध्यवर्ती भागातलं एक प्रसिद्ध मटण शॉप आहे आणि त्यामुळे अनेक पुणेकर आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी मटण घेण्यासाठी खरं तर आलेले आहेत आणि गर्दी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेली आहे। आज सगळ्यांच्या घरी, बहुतेक जणांच्या घरी आपण पाहतोय की नॉनव्हेजचा बेत असणार आहे। यामध्ये मटण, चिकन हे पदार्थ आहेत ते सुद्धा असणार आहेत। गुरुवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि त्यामुळे आजचा शेवटचा रविवार साधत पुणेकर आहेत ते आता या मांसाहाराकडे वळलेले पाहायला मिळतात आणि मोठ्या संख्येने मटण आणि चिकन या दुकानांच्या बाहेर आपल्याला रांगा पाहायला मिळतात आणि आजचा शेवटचा रविवार असल्यामुळे पुणेकरांचा आजचा जो मांसाहारी बेत आहे तो सुद्धा असलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन तुषार नानावरेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।